बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठल शरण शरण हनुमंता गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज राष्ट्रीय संत भगवान बाबा संत शिवालाल महाराज यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि किनवट तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श झेंडीगुडा नागझरी अंतर्गत म्हणून संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी अनेक गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि सगळ्या तमाम प्रत्येक घरच्या सगळ्या समाजाच्या लाडक्या बहिणी आम्हाला प्रसंगानं नवीन जिहार काढावं लागेल इतक्या बहिणी म्हणायच्या मला म्हणून हसत खेळत निर्विघ्नपणे 11 वर्ष झाली आता पुढच्या वर्षी 12 वर्ष म्हणजे एक तप झाला त्या वर्षी छान झालं गालबोट न लागता विघ्न न येता आणि खंडन न पडता 11 वर्ष पूर्ण झाली म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या झेंडीगुडा ग्रामस्थ मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन आणि जवळजवळ सुरुवातीचं 51 वर्ष नसल मी एखाद्या वेळेस पण रनिंग मध्ये आहे म्हणून
श्रोतीय वर्गामध्ये आमचे प्रेमचंद महाराज सुरुवातीपासून आहे. मी जसं आलो तसं आहे आणि जवळजवळ तुमच्या गावचं खातवपणाच प्रेमचंद महाराज. ते म्हणले बाबा लहान गाव आहे, असा असा कार्यक्रम करा. चांगलं ठीक आहे म्हणून भागचंद महाराज हेवी आले चंद्रपूरकर. वाजविणार छान आहे, गाणारी मंडळी चांगली, गावरान माणसं. बरोबर आहे का सगळं? उग पॅकिंग बाहेर माल किळका नाही. गावरान माणसं असावी, रगड चलते आणि सध्या गावरानालाच किंमत आहे. पहिले लोक गुळ नाही म्हणू लागली, आता गुळाच्या पाट्या लावल्या 3 वटला गुळाचा चहा. बरोबर आहे का चूक आहे? पहिले माणसं चुलीवर भाकरी खात होते, आता मध्ये नवीन नखरा निघाला. आता पाट्या लावले इथे चुलीवरली भाकर मिळते. कधी लक्षात ठेवा, एक दिवशी आणखी 25 वर्षाला तुम्हाला जुन्याकडेच पाहावं लागणार. माझं बोलणं कळालं ना? छान नंबर 1 आणि जवळजवळ महागल्ल मंदिर आणि पुढेही सभा मंडप चांगला झाला. किती वातावरण चांगलं बोलायला. गाव लहान आहे पण मोठ्या गावचं नाग धरलं जिड्डी उडाल. काय करतात मोठी गाव? काय करावी गोमटे नगर. मोठं गाव आहे म्हणले भजन नाही, सत्ता नाही, कीर्तन नाही, माणसाला संस्कार नाही, संस्कृती नाही. काय करायचे ते माणसं? त्या गावातले माणसं भूत, त्याच्या बायका भूतनी, लेकर त्याचे भूताचे पिली. संस्कार आणि संस्कृती पाहिजे. गाव लहान आहे पण सगळा समाज एका विचारामध्ये आला. यावर्षी अन्नदान रगड केलं आणि गाव चुलबंद असेल तर मी 2 तास कीर्तन करतो. मुंडाच बंद असेल 1 घंटा. हे म्हणला महाराज एक आहे. नको बाबा कुणाचंही कीर्तन कर. काय बोलले? बरोबर आहे का महाराज? काय गरज आहे का? अन्नदान झालं पाहिजे म्हणून गावकरी मंडळीने शब्द तोलला माझा. रगड अन्नदान केलं आणि असंच चालू द्या. कोण्याही माणसाला 5 मिनिटं पत्रकार परिषद घेऊन 11 वर्षाखाली झेंडी उडा कसा होता आणि आज कसं झालंय? इमानदारीने सांगा, बदल झालं का सारखं राहिले? बोला बोला. बदल झाला झालं का नाही? देवानं तुम्ही सेवा केली, सेवानं त्या सेवेचं बिल कामाचं तुमच्या अकाउंट मध्ये देवाला देऊन टाकलं. बघा आसला नांदेड जिल्हा किनवट तालुका झेंडीगुडा. आमच्या इकडे पाणी कमी पडलं आणि रेल्वेनं पाणी दिलं. कीर्तन कळालं का? बरेच माणसं म्हणला गाव कसं असेल बघाय जाऊ त्याच आमच्या इकडं. एवढ्या परळीला हे पाणी प्यायला द्यायला झेंडीगुडा. म्हणलं लई खमंग आहे. असलं गाव आहे. किती वातावरण छान झालं आणि वेळेला लई किंमत देतो. 11ला राईट टाइम सुरू झाले. 11 ते 1 देर से चलने वाली गाडी समय पर आएगी. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला राईट टाइम जेवायला मोकळ. तुम्हाला जायचंय, मला जायचंय. मी साधा माणूस आहे, मी अंगठ्या भादर माणूस आहे. फक्त महाराजाकडे राहिलो 10 वर्ष आणि त्याची सेवा केली आणि त्या सेवेचं दिले. लक्षात आलं ना? आता काल्याचा अभंग आहे, 4 शरणाचा आहे, तुकाराम महाराजाचा आहे. या अभंगाद्वारे अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून लोकसंख्येचा संबंध नाही, विकासाचा संबंध नाही,
संस्कार आणि संस्कृती. माळ आहे ना, गंध आहे ना, आचरण आहे ना, आई वडिलाची सेवा आहे ना, गुरुची सेवा आहे ना, देवाचं पूजन आहे ना, संताची पूजा आहे ना, ते गाव चांगलं. ते गाव चांगलं. मोकळं काय कामाचे? माणूस गुटका असावा, माणूस काळा असावा, माणूस वनफोर असला तर चलन, पण माणसाला संस्कार आणि संस्कृती पाहिजे. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे का? तसे तुम्ही चांगलं वाहा, निर्व्यसनी बना. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. बोलणं कळालं? कळालं का? महाराज हे कसं आहे? माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कसं वागावं? माणसासारखं वागावं. आता आपल्या गावात शेळ्या आहेत. शेळ्या उठलं की पाला खात्या, बैल उठलं की कडबा खाते. खाते का नाही? खाते का नाही? माणूस उठलं की तंबाखू खाते. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे का? चूक आहे? राग यालाय का? आला तर काय करणार? बरोबर आहे का? चूक आहे? शेळीनं पाला खाल्ला काय आणि बाईनं भाकर खाली काय? मान्य आहे ना तुम्हाला? त्याला प्रमाण आहे माझ्याकडे. नाही तरी काय थोडी स्वान सुकर बाप. सुकर म्हणजे डुक्कर. कीर्तन कळालं का? काही नित्य नेमाविन अन्न खाये तो स्वान, वाया मनुष्य पण बार वाये तो वर्ष. वर्ष म्हणजे बैल. तुम्हाला एक सांगायलो, मस्त रहा, चांगलं रहा, निर्वैर रहा, शेती करा, घर बांधा, मुलाबाळाचा सांभाळ करा. तुम्हाला पंढरपूरला जायची गरज. पाराला नाही बसले तर जमल. तुम्ही भक्ती करा, कष्ट करा, देवाच्या मागे लागायची गरज नाही. देव तुमच्या मागे लागेल. दयाचा हरी का वाट देवा, दयाचा हरी का वाट देवा, दयाचा हरी का वाट देवा, दयाचा हरी का वाट देवा. मुलाला पुत्र होती बेटा, मुलाला पुत्र होती बेटा. दयाचा हरी का वाट देवा, दयाचा हरी का वाट देवा. देवाला काय माहिती? याशी काही म्हणणारी माणसे, आमची माती याशी पुचकी, चार द्या घागरी. नकरा करायचं नाही. झेंडी गुड्यात काय चाललंय, तू शेतात काय करालास, 4 लोक साक्षीदार आहेत. किती लोक? 4. मला 4 लोकांची नावं सांगा. साक्षीदार कोण आहेत ते? सूर्य 1, पृथ्वी 2, वार 3 आणि मन 4 लोक साक्षीदार. 4 लोक साक्षी आहेत का नाही तुमच्या जवळ? लोक सांगा. वार आहे म्हणून जिवंत आहे. वार बंद होऊ द्या, तुम्ही मर. मन आहे म्हणून तुम्ही सज्ज आहे. सूर्य आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो. बरोबर आहे का? हे 4 लोक साक्षीदार आहेत. देवाला काय माहित आहे? तू तुकाराम महाराजचा पुतणी आहेस, नाथ महाराजाचा भाषा आहेस तू. बरोबर आहे का? चूक आहे? तुम्हाला 2 मिनिटात सांगू. ग्रामपंचायतचा कर आणि पानपट्टी नळपट्टी भरावंच लागतं. जन्माला आल्यानंतर देवाचं नाव घ्यावंच लागतं. काय म्हणणं आहे तुमचं?
बरोबर आहे का? तुम्ही सुशिक्षित आहे का आता 11 वर्षापासून तुम्ही कार्यक्रम करायले, तुम्हाला सगळं मग कळायले. महाराज भक्तीने बोलायला का अभंगाव बोलायला, बरोबर का बाबाजी? म्हणजे भाषा समजती ना. हा हिंदी बोलू, हा तेच तर म्हणलं. माझ्याकडे हिंदी भी आहे. हा लमानी भी आहे. तेरा नाम काय छडा काय जमत नाही. हा पण वारकरी संप्रदायाचं चालवावं लागते, बरोबर आहे का सो? हा कधी लक्षात ठेवा, तुम्ही हुशार झालेत आता, चांगले झालेत, आणि असं तुमचं चांगलं व्हावं ही तुम्हाला शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने हा नागझरी आली, वंजारवाडी आली, अलीकडे माणसं आले. किती साजरा झाला झेंडीगुडा. मला वाटत नाही की झेंडीगुड्यामध्ये उभा आहे म्हणून, असं वाटलंय पंढरपूरला 65 एकर मध्ये उभा आहे. बघा काय वातावरण, काय मंदिर, किती सुंदर पटांगण, छान गोडस, सगळे तरुण तडफदार 500च्या नोटा. नाही बरोबर आहे का चूक आहे? टुकू लेकर बघायला. हा मम्मी जेवायचं कीर्तन गडबड करू नको, राईट टाइम सोडतो. हा टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला एक सांगायलो, महाराज लहान आणा, भजने हलके ठेवा, अन्नदान भरपूर करता. बोल हा अन्नासारखं समाधान कशातच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. मला 25,000 द्या, आणखी 5,000 मागू. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि 2 पाळ्या खाऊ द्या, बाईने किती म्हणावं घ्या, नगर समाधान आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून अन्नदान चांगलं करता. येथे कशीच दिधाया जाता का जाऊ? विठाला विठाला आता हे विनोद आम्हाला का करावे तुम्हाला कळलं? नखरा केल्याशी इकरा होईल. नखरा केल्याशी इकरा होईल. मी ओरिजिनल जर कीर्तन केलं असतं तर माझ्या गावात मला कुठेच मागावं लागलं. एवढ्या महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरज नव्हती. रात्री पैठणला होतो तर तुमचा कला करून धाराशिवला. त्याच एकमेव कारण आहे, हसत खेळ सगळ्याला सांभाळ. हा येते कशी दिलेल्या अन्न कोटी कुळ्या उदरण शतयाग घडले जाण ऐसा महिमा येतीचा. शीत म्हणजे एक तांदूळ, शत म्हणजे 100. असला ताकद आहे अन्नाची. भातन वरण कर्जा पण फुल गावाला जीव घाल. कीर्तन कळालं ना? काहीच कमी पडत नाही. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, हे धरण आहे ना, धरण, या धरणाला 2 झरी, 2 तोंड आहे. तेव्हा एक पाणी येणार आणि एक पाणी जाणार. किती तोंड आहे? 2. संसारात कमवावं आणि परमार्थात द्यावं. किती तोंड झाले? 2. धरणाला किती झाले? 2. एक येणार आणि एक जाणार. संसारात येऊ द्या आणि परमार्थात खर्च करा, झालं तुमचं कल्याण होणार. चला आता इथपर्यंत झालं ना? महाराज कार्याचं काय आहे? दररोजचे कीर्तन तुम्ही ऐकले,
माझे 4-5 वेळेस तुम्ही काली बी ऐकली, जागर बी ऐकलं, पण लोक म्हणले चेअरमन बदलायले, सरपंच बदलायले, आमदार बदलायले, खासदार बदलायले, गावालाही महाराजालाही बदलावं. बरोबर आहे का चूक आहे? आणि बरं झालं, जितकी बदल करताल तितका गबरूचा फायदा. तुम्ही इंदुरीकराला आणा, समाधान शर्माला आणा, विशाल खोले आणा, गिरगावकर आणा, जेवढे आणले तेवढ्या महाराज लोकांचा भजण्याचा फायदा. बरोबर आहे का चूक आहे? त्याच्या माग माग आम्हालाही देतात. नुकसान झाला का फायदा झाला साहेब? फायदा झाला. आता ऐका, दररोजचे तुम्ही कीर्तन ऐकले ते वेगळा विषय होता, पण आज तुम्हाला सायकराचंच कीर्तन ऐकावं लागेल आणि काल्याचंच ऐकावं लागेल. मला झेंडे गुळ्यालाच कीर्तन करावं लागेल आणि काल्याचंच कीर्तन करावं लागेल. जसं तुम्ही 2 ठरविले तसं मी ठरवी. ठरलंय का नाही? शपथपत्रावर ठरलं का नाही? कीर्तन कोणाचं ऐकायचं तुम्हाला? कशाचं? मना सांग तू. कीर्तन कळालं ना? हे ठरलंय ना. हो, मग काला काय आहे? काला उत्तर प्रदेशामध्ये झाला. आता का झाला? मग आता ते का मग मथुरेमध्ये प्रगट झाले. मथुरेचं चरित्र घ्यायचं नाही, गोकुळाचं चरित्र. चरित्र ते उच्चारावे गोकुळामध्ये राहिले आणि 5 वर्ष 6 दिवस गोकुळात आले. मथुरेत 5च वर्ष आहे. हे 10 वर्षाचा सगळा काळ आहे कृष्ण परमात्मा. बघा, आणि भजने चांगले बरं, छान आहे. हे भजने तुम्हाला झेपतात बी. चुरून खाणार आणि पडून राहणार आहे. बरोबर आहे का चूक? बाहेरचेच माणसं ठेवून जातात, पडून राहते. सप्ताह होईपर्यंत हे माणूस बदलतच नाही. आमचा टाटाचं इथं. बरोबर आहे का चूक? असे माणसं तुम्हाला झेपतात. बघा किती सुंदर प्रमाण दिलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता कुठलं चरित्र? गोकुळातलं. बरं, गोकुळ काय आहे? गोकुळात लोक क्लासून अधिकारी नव्हते, ड्युटी वाले नव्हते, सर्व्हिस वाले नव्हते, डोक्याला डाय लावून बसणारे नव्हते, इस्त्र्या नव्हत्या, त्याच्याकडे मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं. साधं त्याच्या घराला फ्रीज नव्हतं, कूलर नव्हतं. घर साधे होते, माणसं राहायला साधे होती, पण त्याचा भाव लय मोठा होता. काय होता? भाव लय मोठा होता. बर, महाराज त्याचं प्रमाण द्या. महाराज म्हणले गोकुळातले लोक चांगले नव्हते, पण तेच उष्टता माझ्या कृष्ण परमात्म्यानं केलं. गवळीयाचे Oh
बरं झालं आले. टाळी वाजवून स्वागत करा. मी म्हणू लागलो हा आमचा मोठा भाऊ कसा दिसना झाला. बरोबर आहे का चूक आहे? जा तिकडं दाबा बटन. हा बरोबर आहे का चूक आहे? हे बरं झालं तुम्ही आले बाबाजी. बरं ये तब्येत? हा रगाळ. हा आता ऐका. गवळी याचे ताक पिरे आणि कोण पुरे सांगली. मला सांगा गोकुळातले मुलं काही असे उंच अधिकारी नव्हती, पण ते उष्ट देवानं काय पिलं? काय पिलं? ताक. दूध पिलं नाही. दूध हे पोषक नाही. शुगर माणसाला, बीपी माणसाला, डायबिटी माणसाला दूध पोषक आहे का? नाही. आणि ताक जे आहे ना कुणालाही जमत. काय म्हणणं आहे तुमचं? बोला. ताकामध्ये 2-4 गोष्टी आहेत. लोणी आहे, तूप आहे, दही आहे, पुन्हा दूध आहे. पोषक आहे. हा नुसत्या दुधात काहीच नाही. हा बघा. आणि आपला झेंडी गुडा एवढं गाव चांगलंय महाराज. बघा ना 2-3 संप्रदायाला धरून चालणार गाव झेंडी गुडा. बघा वारकरी संप्रदाय सगळे तुम्ही आपले 2-3 समाजाचे महाराज बी, भगवान बाबा बी, शिवालाल महाराज बी, बघा ज्ञानोबरा, तुकोबरा, कृष्ण परमात्मा. बरोबर आहे का चूक आहे? सगळे जसं समुद्रामध्ये सगळ्या नद्या गडप, तसं झेंडी गुड्यामध्ये सगळे महाराज गडप. बरोबर. बरं आहे का चॅनल बदलू? माझ्याकडे 2 भुईमुग आहेत, तिसऱ्यानं उठते. कधी लक्षात ठेवा. काही म्हणतात 4 समुद्र मांजराच्या गोष्टी सांगतोय तुला कधू कळत इकडी. बघा काय सुंदर वातावरण बनलं. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. संस्कार चांगले ठेवा. आणि सगळ्या लाडक्या बहिणीला सांगा लेकरं वाढवा, लेकरं घडवा. लेकराचे शिल्पकार माय कोण आहे? आणि लेकरू नाही घडविलं, नाही शाळेमध्ये दिलं तर त्या मुलाचे शत्रू जग नाही, आई वडील. आई वडील. जेवढी किंमत घराला एवढीच किंमत मंदिराला, जेवढी किंमत मंदिराला एवढीच किंमत घराला, आणि तेवढीच किंमत शाळेला द्या. इथं कळालं ना? शाळेत लेकरं घडतात आणि मंदिरात सुधरतात. म्हणून शाळा आणि मंदिर कसे पाहिजे? समान पाहिजे तिन्ही. ही गरज आहे काळाची. ही गरज आहे. आता ऐका. त्यावेळेस तुकोबरायानं चरित्र घ्यायचं गोकुळातलं. गोकुळातले लोक कसे तुम्हाला कळालं? त्या गोकुळीच्या भावाकरता, त्या गवळ्या करता, गोपाळा करता आणि सर्वसामान्य करता देव तिथं आले. गोवळे आले. लोक खुश झाले, छान झाले, निर्भय राहू लागले, चांगले राहू लागले, भजन करू लागले, भक्ती करू लागले, कष्ट करू लागले, आणि आई वडिलांना मानू लागले. देव बी तिथं राहू लागले. हे तुकाराम महाराजांनी त्या गावचा सर्वे केला, त्याची पाहणी केली, त्याचं इन्स्पेक्शन केलं. काय गोकुळातले लोक पुण्यवान आहेत. देव आले. मग त्या गोकुळात काय झालं सांगू? अभंगाचं पहिले चरण. गोकुळच्या Oh,
बघा आता गोकुळात काय झालं एक, कुणामुळे झालं दोन, आणि काय झालं तीन. तीन प्रश्न टाका. हा, आणि भर दुपारचे किती वाजले? 12. आणि आपला टाइम आहे 11 ते राईट टाइम मिळाला. आणि माझं 62.5 वर्ष वय, आणि ती 3 कीर्तन सारखी उभारून करतो बाबाजी. कसं बसू वाटल, टक टक दिसत आहे. ते बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? यस का नो? इंग्रजी शिकलो येड कवर राहू. आणि इंग्रजी कोणाला कळत नव्हती. लातूरला राहा, नांदेडला राहा, संभाजीनगरला राहा, कुठेही राहा, या 2019 ला सगळ्यांना इंग्रजी कळायची, इंग्लिश कळायची. त्याला बिडी पेटवायची कळणार, ते म्हणून लागलं बिनवटला लॉकडाऊन पडणार आहे. कधी म्हणून लागलं ते? 2019 ला. कोरोना केव्हा झाला? 19 ला. कसलाही माणूस लॉकडाऊन पडतोय का काय रो? कसली बाई हरभऱ्याची भाजी खुडायची कळना, हरभऱ्याच्या ढाळा कसा काय उन्हाळ्यात खुडून आले, ती म्हणाली माय चित्राचा नवरा पॉझिटिव्ह निघाला. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, लॉकडाऊन हे तुम्हाला 3 शब्द कवा कळाले? नाराज आहेत का तुम्ही? कवा कळाले? 2019 ला. पटलं ना तुम्हाला? काल बदलला. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, उन्हातून आलं की सावलीची किंमत कळत, रोग झाला की औषधाची किंमत कळत, मायबाप गेले की मायबापाची किंमत कळत. काय म्हणणं? दात गेले की दाताची काय कळती? किंमत कळत. दात असल्या किंमत कळत नाही. मायबाप असले तोपर्यंत काम करीत नाही, बाया पडत नाही, गेल्यावर रडत आहे. माणूस आहे तो नीट बोलत नाही, आणि मड बसविल रडू रडू बाया बोलत्या. सारी गमप काळी एक मध्ये म्हणत्या, उगा तरी डोळे उघडून बघा की मायो. त्याला म्हणा काय चाललंय, उलटून नाही पडले तर मला. ते बरोबर आहे का चुक आहे? बरोबर आहे का?
चांगलं राहा, निर्वैर राहा. सगळा समाज, सगळे बांधव, सगळं गाव, वार्ड आणि माणसं एकीकरणानं राहा. तुम्हाला नाही सुख जर मिळालं तर म्हणजे बस स्टँडवर कालर झाला, एकीकरण राहिलं पाहिजे. एका माणसासारखं जात वीत गोत जातीला समान नाही, एका मस्त राहिलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. छान गोकुळातले लोक निर्वैर राहिले, निर्मत्सर राहिले, निर्द्वंद्व राहिले, खुनशीन कपटी मधल्या गाठीचे नव्हते. मोकळे माणसं होते. कुठले? गोकुळातले. म्हणून तुकाराम महाराजांना अभंग घेतला, गोकुळीच्या सुखा का सुख मिळत आहे. हे माणसाला रोग जे आलेत ना, ते खुनशी माणसं हसायचे नाहीत, मध्यमध्ये हसायचे. मध्यमध्ये हसत आहे का बदमाश कपटी. गोकुळ हसत आहे ना खुश. काम करा, कष्ट करा आणि मेहनत करा, रोग होतच नाही. रोग का वाढला? प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आलं, केमिकल आलं, शिळ खालेत, त्या बाया वाढायल्या, गुळुगुळू माणसं खालेत, गबूचे गबू गोगुळ गायले. चलाय ना, उठाय ना, बसाय ना. काल मला एक जर माणूस म्हणाले तुमच्या पाया पडायचे, माझ्या हाताला धरा, तुका मोबाईल कष्ट करा. 2 मिनिटात सांगू, 21 प्रदक्षिणा आपल्या मारुत्र्याला खालून घाला. 21. आणि मध्ये येत ना दक्षिणमुखी मारुत्र्या 11 घाला. तुमची पायाची शुगर, बीपी, डायबिटी, आमली पीत आणि गुडघ्याचे आजार आहेत ना, शेका मोकळे होता. रोड न चालायची गरज नाही. ते बरोबर आहे का चूक आहे? ते तुम्हाला कसं वाटाले मला सांगा. आता पहिल्या माणसाला रोग का नव्हते? गावरान खाल्लं आणि कष्ट केले का नाही? केले का नाही? आपल्या बाईनं धुतलं, सडा सारवण केलं, टाक केलं, नांगर हाणले, कोळपे हाणले. हाय तुम्हाला रोग? आहे का? आहे का रोग? माहितीये का शुगर बीपी? कसलंय खाल्लं तर पोट कुटकुट करीना. मशीन चांगली आहे ना. या आगाव नाजूक लय माणसं झाले. गोकुळात लोक कसे होते तसं आपलं झेंडी गुडा गोकुळ होतंय. पण मी तुम्हाला अर्धा तास बोललो ना, तसं वाला गोकुळ ते मला हेच गोकुळ आहे. ते गोकुळ नाही, झेंडी गुडा गोकुळ होते. माझं बोलणं कळलं? गायी वळा, गायी पाळा. काल नांदेड जिल्ह्यामध्ये गाव बघितलं मी, मिलिटरी मॅन, जवान, 104 गायी त्याच्यात. मिलिटरी मॅन कडे 4 गायी, 104 गायी. नांदेड जिल्हा, कंधार तालुका, निपाणी सावरगाव. त्याने मला व्हिडिओ दाखवला. त्या माणसाला जर कोणाचं हल्लं ना, वासरण गोरेन गायी त्याच्या अंगावर आग्या मळवली पडते. जन्मल्यावर तुम्हाला गाय लागायली, मेल्यावर सुद्धा तुम्हाला काय लागायली? गाय लागायली. 2 मिनिटात सांगू, तुम्ही झेंडी गुड्या नांदेड जिल्ह्यात जन्माला आल्यावर पहिले आरंभाला त्या क्षणाला तुमच्या जवळ कोण होतं? माय होती. तुम्ही जन्मल्या तुमच्या जवळ कोण होतं? तुमची माय होती. म्हणून आई वडील थकल्यावर आई वडिलांच्या जवळ राहा. तुम्हाला ज्यावेळेस कळना गेलं, हे जगाची माहिती नव्हती, त्यावेळेस तुमच्या जवळ कोण होतं? माय. मग आई वडिलाला कळना, आई वडिलाला सुधरना, आई वडिलाला दिसना, आई वडिलाला चावना, अशा जवळ तुम्ही राहा. त्याला परमार्थ, त्याला परमार्थ. ही गरज आहे काळाची. त्याच नाव आहे परमार्थ. झालं गोकुळ, त्याच नाव गोकुळ. हे बाय शरीर, याच्यात इंद्रिय, याच्यात राहणार मन, याच्यात राहणार केंद्र सरकार, राज्य सरकार. कळलं का? हे मंत्री, खासदार, पर्यावरण, दळणवळण, ऊर्जा जे मंत्री आहेत ना, हे सगळे याच्यात आहेत. बघा हात चलतात.
डोळे आपण टेपर देतात बघतात. माणसं म्हणजे असं कसं आहे. मला 2 मिनिटात सांगा, तुम्ही खाल्लेली भाकर खाल्लेली राहती का? राहती का? भाकर राहती का? सकाळी काय होतंय कळालं का तुम्हाला? हा? आता संध्याकाळी भाकर खा, सकाळी भाकर राहत नाही. उठलं की बाथरूम. काय झालं? काय झालं? हे देवय म्हणून झालं. काय झालं? देवय म्हणून झालं. मध अग्नी मध्ये काय अग्नी म्हणून पचत. कधी डोळे उघडा, त्याच नाव आहे गोकुळ. सुख मिळत आहे असं वागा, आणि सुख गोकुळात झाल्यावर मग काय झालं सांगू. अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण चंद्रावरी, बाळकृष्ण चंद्रावरी.